आता रडतेस? तुझ्यामुळे तुझ्यामुळे झालंय हे सगळं. हात सरळ कर. नको नको सासूबाई, सरळ कर म्हणते ना मी. सासूबाई नको. सोडा. आठवण राहू दे तुला. नको सासूबाई. हात सरळ कर. नको गोमती, हात सरळ ठेव. भाजू देत, भाजू देत. होते तुला यातना. सासूबाई सोडा. गोमती, सोड त्याचा हात. अगं काय करतेस तू हे? हिने मला काय यातना दिल्यात ना, याची आठवण होत राहावी म्हणून केलंय मी हे. उलट हिला जितक्या यातना व्हायला हव्या तितके दिल्याच नाहीयेत मी. माझा मुलगा जाण्याचं दुःख कसं विसरू मी? सुनबाई, अगं तू जसा तुझा मुलगा गमावलायस ना, तसा हिने तिचा नवरा गमावलाय ग. विसरू नकोस. आता इथून ताबडतोब निघून जा, नाहीतर माझ्या रागाला सामोरं जावं लागेल तुला. खूप भाजलंय ग. मी ठीक आहे आजी. स्वामी, स्वामी, स्वामी. किती त्रास करून घेशील स्वतःला? स्वामी, तुमच्यापासून काय लपलंय? तुम्ही तर सर्व बघतच आहात. हल्ली डोळे सारखे भरून येतात, मन भरून येतं माझ्या गोमतीसाठी. स्वामी, तुम्हाला एक विनंती आहे. माझ्या वाट्याला जे आयुष्य आलंय ते तिच्या वाट्याला येऊ नये. 18 वर्षाची आहे हो केवळ ती. 12व्या वर्षी वैधव्य आलं, ते दुःख तिनं भोगलंय. 6 वर्ष विधवेचं जीवन जगतीये ती. आता तरी तिचं जगणं सुसह्य हो. हा वनवास तिच्या नशिबी नको. माझ्या नातसुनेचं भलं करा स्वामी, माझ्या नातसुनेचं भलं करा. इधर त्या दिव्यावर धरून पेटव. आता ही धर. आणि त्या तेलाच्या दिव्यात घालून प्रज्वलित कर. काही कळलं का? नाही स्वामी. भागीरथी ताई, अहो पहिली वात होती ती कोरडी होती, ती पेटवली तशी जळून गेली, कारण तिच्या आत टिकून राहण्याची ताकदच नव्हती. पण ही दुसरी वात, हिने जेव्हा ठरवलं ना की आपल्याला तेवत राहायचंय,
त्या क्षणी तिने स्वतःला तेलात भिजवून घेतलं. ती स्थिर झाली. त्यामुळे ती विझली नाही तर प्रकाश द्यायला लागली. जगणं म्हणजे फक्त जळून जाणं नाही, तर जगणं म्हणजे प्रकाश देत तेवत राहणं. तुमच्या गोमतीलाही आता हेच करायचं. संपून जायचं की तेवत राहायचं, हे ठरवणं आता तिच्याच हातात आहे. ज्या क्षणी गोमतीला तिच्या हक्कांची जाणीव होईल, ती स्वतःसाठी उभी राहील, त्यावेळेस तिचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. कोणी येऊन आयुष्य बदलत नसतो. माणूस स्वतः उभा राहतो तेव्हा त्याचं नशीब बदलतं. आमची कृपा तर आहेच, पण पाऊल तिलाच उचलावं लागेल. जगायची इच्छा असली तरी कधी कधी जगूच दिलं जात नाही. कदाचित मी त्या झाडासारखीच आहे, उभी आहे पण आतून आधीच तुटलेली. गोमती, अहो तुम्ही इकडे काय करताय? तुम्ही आधी बाहेर जावा. ते जाऊ दे, तू इकडे ये. इकडे अहो, काही ये. असं नका करू, सोडा. कोणीतरी बघेल ना, मग नंतर मला सगळे ओरडतील. एवढं काय बनवत होतीस? तुमच्यासाठी गोडाचा शिरा बनवत होते. माझ्यासाठी? हो, आजींनी सांगितलंय, जर नवऱ्याच्या मनात शिरायचं असेल तर आधी पोटाला खुश करावं लागतं. अहो, काय करताय तुम्ही? तुम्ही जा ना, कोणीतरी बघेल. तू इकडे. तू डोळे बंद कर. का? मीठ ना. हे काय करताय तुम्ही? तू माझ्यासाठी एवढं करतेस, मग मलाही कधीतरी काहीतरी तुझ्यासाठी करायला हवं ना. तू डोळे मीठ. का? कशाला? मी सांगतोय ना, डोळे मीठ. अहो पण सांगा ना कशाला. तू डोळे बंद करा, नाहीतर मी बाहेर जाऊन सांगेल की मी इथे आलोय. नाही नाही, मी करते. हे डोळे मीठ. हाताची उंजळ कर. काय चाललंय तुमचं? वा, किती सुरेख आणि किती छान सुगंध आहे यांचा. आपल्या अंगणात चाफ्याचं झाड आहे. मीच लहानपणी लावलं होतं. तेव्हा माहित नव्हतं की त्याचा असा उपयोग होईल. पण तुम्हाला कसं कळलं की मला फुलांचा सुगंध खूप आवडतो? आपल्या माणसावर आपलं प्रेम असलं की त्याच्या आवडीनिवडी आपोआप कळतात. तू नाही का आजीला विचारलं की मला कोणता गोड पदार्थ आवडतो ते? तुम्हीही घ्या सुगंध. आपल्या अंगणात चाफ्याचं झाड आहे. मीच लहानपणी लावलं होतं. तुम्ही गेल्यानंतर मामांजींनी हे झाड तोडून टाकलं. फुलांचा सुगंध कसा असतो हे तुम्ही असतानाच अनुभवलं होतं. मागच्या 6 वर्षात तो सुगंधच विसरून गेले. नाही,
तुला अधिकार नाही. फक्त एकदा सुगंध घेऊ दे. घ्या सुवास घ्या. काय छान सुगंध आहे याचा. होय स्वामी, या फुलांचा सुगंध अगदी लांबूनही दरवळतोय. हो स्वामी देवा, मन अगदी प्रसन्न झालं. तुम्ही सगळ्यांनी सुवास घेतलात. स्वामी, मलाही सुवास घ्यायचा आहे. तुला सुवास घेता येणार नाही, का स्वामी? कारण तुला तो अधिकारच नाही. नाही स्वामी, माझा मेंदू आणि नाक शाबूत आहे अजून छान. घे. हो, सुंदरामावशी बाजूला वा. द्या 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 द्या. स्वामी, मला सुगंध का येत नाहीये? सांगितलं होतं ना तुला, तू सुवास घेशील पण तो अनुभवता येणार नाही. का स्वामी? मला का नाही अनुभवता येणार? दे इकडे. तुला सुवास घ्यायचाय? हो स्वामी. घे. मला सुवास येतोय. मला सुवास आला. माझं नाक शाबूत आहे, माझं नाक शाबूत आहे, मला सुवास आला. वा वा स्वामी, फार छान सुगंध आहे. स्वामी, स्वामी, पण आधी मला का सुगंध येत नव्हता? कपिलाताई, अहो फुलं तीच आहेत, सुगंधही तोच आहे. मग काय बदललं होतं? तुमचा दृष्टिकोन. स्वामी देवांनी जेव्हा तुम्हाला सांगितलं की तुम्हाला अधिकार नाही, त्या एका वाक्यानं तुमच्या मनाची दारं बंद झाली आणि मग फुलं असूनही तुम्ही त्या फुलाचा सुगंध घेऊ शकला नाही. पण जेव्हा मन उघडलं तेव्हा तुम्हाला त्या फुलाचा सुगंध जाणवला. मर्यादा बाहेर नसतात, त्या माणसाच्या मनातच असतात. मनुष्याच्या बाबतीतही असंच काही घडत असतं. हो स्वामी देवा, आयुष्य माणसाला आनंदी जगण्याची संधी देत असतं. पण मग कुणीतरी मनावर बिंबवतं, तू हे करू शकत नाहीस, तुला हा अधिकार नाही. आणि मग संधी असूनही माणूस धजावत नाही. गोमतीच्या बाबतीतही असंच घडतंय. आयुष्य खुणावत आहे. जगायचं की नाही हे आपण ठरवायचं असतं. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. मग
मघाशी दिलेली शिक्षा पुरेशी नव्हती का तुला? तू विधवा आहेस विधवा, हे तुला रोज नव्याने सांगायला हवं का? तुला फुलांचा सुवास घेण्याचा अधिकार नाही. माफ करा, मी ते फक्त अगं, आम्ही त्या सुमतीच्या सुनेच्या डोहाळ जेवणाला जात आहोत. तिचं सुख पाहताना आम्हाला काय यातना होत असतील याचा विचार केलास तू? ते सुख आमच्या नशिबी कधीही येणार नाहीये याची कल्पना केलीयस तू? मला त्यांची खूप आठवण येत होती. ते सुद्धा माझ्यासाठी अशीच तुला आणायचे. ए, आठवणी जपायच्या असतील ना तर मनातून जप, कृतीतून नाही. विधवांना तसा अधिकार नाही. हे ठरवणारे तुम्ही कोण? चुकीच्या परंपरा योग्य वेळी बदलून नव्या परंपरा रुजवायला हव्यात. त्याची सुरुवात आज होणार. परंपरा जर अन्याय बनत असेल तर ती मोडणं हाच धर्म आहे. सुभेदार राव, अहो गोमतीकडे माणूस म्हणून बघा. तुमच्या मुलीसारखी आहे. आज जर तुमची सख्खी मुलगी असती तर तुम्ही असं वागला असतात का? होय, असंच वागवलं असतं. आणि जरी तिच्या सासऱ्यांनी असं वागवलं असतं तरी त्यात हस्तक्षेप केला नसता. समाजाचे रीतिरिवाज आहेत. रूढी परंपरांपेक्षा माणुसकी मोठी असते. एका स्त्रीसाठी नवरा गमावण्याचं दुःख किती मोठं असतं ना, याची कल्पना कोणालाच नाही येणार. तुमच्या आईला विचारा. आधीच नियतीने तिला एवढं मोठं दुःख दिलंय आणि त्यावर हे नियमांचं रूढी परंपरांचं ओझ. अहो, थोडा तरी श्वास घेऊ देत तिला. स्वामी, माफ करा, आम्ही तुम्हाला मानतो, पण माझ्या घरातल्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नका. गोमती तुमची सून असेल, पण आधी ती आमची लेक आहे. तिच्यावर झालेला अन्याय आम्हाला चालणार नाही आणि आमच्या लेकीवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. तिच्या मनात जर एखादी इच्छा निर्माण झाली तर ती पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे. गोमती, तुला फुलांचा सुगंध घ्यायचा आहे ना? घे, सुगंध घे. नाही स्वामी, माझ्यामुळे वाद नको. बघतोच कसा सुवास घेते.